नमस्कार मित्रांनो, मी समाधान पाटील. तुम्ही पाहतात खटपट ओरिजिनल. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून गेले अनेक दशक संघर्ष सुरू होता, पण गेल्या काही दिवसांपासून या लढ्याला नव्यानं ऊर्जा मिळाली, ती म्हणजे दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणामुळे. जालन्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी गेल्या 9 ते 10 दिवसांपासून उपोषणावर बसले आहे ते म्हणजे दीपक भाऊ बोराडे. आणि त्यांच्या उपोषणाला लाखो धनगर बांधवांनी दिलेल्या प्रतिसादामुळे महाराष्ट्राचं लक्ष आता पुन्हा एकदा जालन्याकडे लागले. मित्रांनो, साहजिकच आहे तुम्हालाही प्रश्न पडला असेल, हे दीपक बोराडे आहे तरी कोण? 9.5 वर्ष पोलीस खात्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून काम केल्यानंतर 2014 साली त्यांनी स्वच्छेने सेवानिवृत्ती घेतली आणि समाजकारण व राजकारणात उडी घेतली. 2014 साली त्यांनी भोकरदन विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यानंतर 2019 आणि 24 मध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढवल्या. एवढंच नाही तर 2024 मध्ये त्यांनी लोकसभाही लढवली. विजय जरी मिळाला नाही तरी संघर्षाचा ध्यास मात्र सोडला नाही. 2014 पासून आजपर्यंत दीपक भाऊ बोराडे यांनी राज्यभर आरक्षणासाठी शेकडो आंदोलनं उपोषण केली. पंढरपूर या ठिकाणी त्यांनी 16 दिवस आमरण उपोषण केलं. 2024 मध्ये मंत्रालयात आंदोलन केलं. मंत्रालयावरून उड्या घेऊन त्यांचं ते आंदोलन चांगलंच गाजलं. तो 2023 मध्ये जालन्यात हजारोंच्या मोर्चाचं त्यांनी नेतृत्व केलं. मित्रांनो, दीपक भाऊ बोराडेंनी 550हून अधिक व्याख्यानं घेऊन समाजात जनजागृती केली आणि आज पुन्हा एकदा त्यांनी आपल्या उपोषणामुळे धनगर समाजाचा प्रश्न राज्याच्या आणि देशाच्या केंद्रस्थानी आणून ठेवलेला आहे. बुधवारी 24 सप्टेंबरला त्यांच्या नेतृत्वाखाली काढलेला इशारा मोर्चा हा ऐतिहासिक ठरला. शहरात सर्वत्र पिवळं झेंड्यांचं वादळ उठलं. लाखो धनगर बांधव जालन्याकडे जमले. या मोर्चात धनगर समाजाचे आणि सर्व राजकीय पक्षांचे नेते सुद्धा सहभागी झाले होते. आज या लढ्यामुळे एक संदेश पोहोचला. धनगर समाज आपल्या हक्कासाठी जागा झालेला आहे. दीपक बोराडे यांचे उपोषण केवळ एक आंदोलन नाही तर गेल्या 70 वर्षांच्या संघर्षाला एक नवीन ऐतिहासिक पाऊल आहे. मित्रांनो, हा प्रश्न केवळ एका समाजाचा नाही तर न्याय आणि समतेसाठी चाललेला संघर्ष आहे आणि हा संघर्ष येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देऊ शकतो असं बोललं जात आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? दीपक भाऊंचं आंदोलन नेमकं काय आहे? खरंच ते आंदोलन आहे का? कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी खटपट ओरिजिनल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.